नमस्कार, उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजच्या दिवशी म्हणजे 6 जानेवारी रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। 6 जानेवारी 1989 रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करणारे सतवंत सिंग आणि केहर सिंग यांना तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली। 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची नवी दिल्लीत सुरक्षा रक्षक सतवंत सिंग आणि बेअंत सिंग यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती। इंदिरा गांधींना गोळी लागल्याच्या 4 तासांनंतर दुपारी 2 वाजता मृत घोषित करण्यात आलं। तिथं उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केहर सिंग आणि सतवंत सिंगला अटक केलं, तर बेअंत सिंगला जागीच ठार केलं गेलं। या संपूर्ण कटात केहर सिंगचाही सहभाग होता। इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना त्यांच्याकडून ऑपरेशन ब्लू स्टारचा सूड उगवायचा होता असं मानलं जातं। 6 जानेवारी 1959 रोजी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा जन्म चंदीगडमध्ये झाला। 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता। ज्या खेळाडूंनी लाखो लोकांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित केलं त्यात कपिल देव यांचं नाव येतं। माजी भारतीय कर्णधारानं केवळ एक दिवसीयच नाही तर कसोटी क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली होती। एकेकाळी ते जगातील सर्वात कसोटी विकेट घेणारे गोलंदाज होते। 6 जानेवारी 1967 रोजी ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांचा जन्म तमिळनाडूमध्ये झाला। त्यांचं जन्मतः नाव दिलीप कुमार होतं, पण नंतर त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आणि ए.आर. रहमान म्हणजेच अल्लाह रखा रहमान बनला। ए.आर. रहमान यांना त्यांच्या स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटासाठी 2 ऑस्कर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं। 2 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय संगीतकार आहेत। 6 जानेवारी 1940 रोजी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक नरेंद्र कोहली यांचा जन्म पाकिस्तानातील सियालकोट इथं झाला। नरेंद्र कोहली यांनी वयाच्या 6व्या वर्षी लिहायला सुरुवात केली। रामकथेवर लिहिलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांमुळे त्यांना आधुनिक पिढीतील त्यांच्या समर्थकांकडून आधुनिक तुलसीदास ही पदवी मिळाली। त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता। नरेंद्र कोहली यांचं 17 एप्रिल 2021 रोजी निधन झालं। मिस्टर बीन या व्यक्तिरेखेनं जगभरात नवीन ओळख निर्माण करणाऱ्या रोवन एटकिन्सन यांचा जन्म 6 जानेवारी 1955 रोजी इंग्लंडमध्ये झाला। रोवन यांनी 1978 मध्ये एका विनोदी मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली। त्या काळात ते BBC रेडिओ 3 साठी काम करत होते। त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी कॅन लाफ्टर मध्ये काम केलं। मिस्टर बीन व्यतिरिक्त रोवन यांनी दूरचित्रवाणीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये काम केलं आहे, मात्र संपूर्ण जग रोवन यांना मिस्टर बीन म्हणूनच ओळखत। लुई ब्रेल यांचं फ्रान्समध्ये 6 जानेवारी 1852 रोजी निधन झालं। लुई ब्रेल यांनी अंध असूनही अंधांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावला। लुई लहानपणापासूनच अंध नव्हते। लहानपणी त्यांच्यासोबत एक अपघात घडल्यामुळे त्यांची दृष्टी गेली। लुई त्यावेळी 8 वर्षांचे होते। लुई 16 वर्षांचे असताना त्यांची भेट फ्रेंच सैन्यातील कॅप्टन चार्ल्स यांच्याशी झाली। त्यांनी लुई यांना नाईट रायटिंग आणि सोनोग्राफी बद्दल सांगितलं। त्याच्या मदतीनं सैनिक अंधारात संदेश वाचू शकायचे। इथूनच लुई ब्रेल यांना नव्या लिपीची कल्पना सुचली आणि 1825 मध्ये लुई ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा शोध लावला। तर हे होते आजचे दिनविशेष। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी उत्तम न्यूजला सबस्क्राइब करा।